एका अशा वीराची कल्पना करा ज्यानं मरण्याआधी चक्क देवाशीच लग्न केलं. आता ही काही फक्त एक जुनी कथा नाहीये, ही एक जिवंत परंपरा आहे जी आजही हजारो लोक अगदी मनापासून जपतात. चला तर मग सुरुवात करूया एका अगदी गूढ प्रश्नापासून. असं का होतं की एका उत्सवात हजारो जण अगदी थाटामाटात लग्न करतात आणि दुसऱ्याच दिवशी विधवा म्हणून शोक करतात? ऐकायला खूप विचित्र वाटतंय नाही का? पण याच्यामागे एक खूप मोठं महाकाव्य दडलेलं आहे. आपला पहिला भाग आहे एका रात्रीच्या वधूंचा उत्सव. ही एक वार्षिक परंपरा आहे तमिळनाडूमधल्या कुवगम गावातली. ही कहाणी आपल्याला थेट तिथेच घेऊन जाते जिथे दरवर्षी हा अनोखा उत्सव साजरा होतो. हो, हे अगदी खरं आहे. या उत्सवाचा केंद्रबिंदू म्हणजे त्याची खासियतच हा विरोधाभास आहे. विचार करा, एका रात्रीचा आनंद आणि दुसऱ्याच दिवशी थेट दुःखाचा सागर. चला तर मग या परंपरेचं मूळ नक्की कुठे आहे ते शोधूया. ओके, तर हा उत्सव नेमका आहे तरी कसा? बघा, हा तब्बल 18 दिवस चालतो. यात भक्त कुत्तांडवर म्हणजेच अरावण देवाशी लग्न करतात आणि ही परंपरा प्रामुख्याने किन्नर समाजाद्वारे साजरी केली जाते. आता गंमत बघा, 17व्या दिवशी एकदम आनंदी विवाह सोहळा असतो, सगळीकडे जल्लोष. आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे 18व्या दिवशी चित्र पूर्णपणे पालटतं आणि विधिवत शोक सुरू होतो. पुढचा भाग आहे विजयाची किंमत. यामागची मूळ कथा आपल्याला महाभारताच्या युद्धात सापडते. आता या आधुनिक परंपरेची मुळं समजून घेण्यासाठी आपल्याला हजारो वर्ष मागे जावं लागेल, थेट महाभारताच्या काळात. तर गोष्ट आहे कुरुक्षेत्राच्या महायुद्धाची. पांडवांना विजय तर हवा होता, पण त्यासाठी देवी कालीला प्रसन्न करणं खूप गरजेचं होतं. आणि देवीला प्रसन्न करण्याची अट किंवा म्हणूया किंमत खूप मोठी होती. ही मागणी जवळजवळ अशक्यच होती. बघा, देवी कालीला एका महान योद्ध्याच्या बलिदानाची गरज होती. पण अट अशी होती की त्या योद्ध्यानं स्वेच्छेनं पुढे यायला हवं. आणि तिसरी, सगळ्यात भयानक अट, त्या योद्ध्यानं स्वतःचं मस्तक अर्पण करायचं होतं. म्हणजे मृत्यू तर अटळ होता, साहजिकच कोणीही पुढे यायला तयार नव्हतं. आणि मग तेव्हा या कथेचा नायक पुढे आला, अरावण. महान योद्धा अर्जुन आणि नागकन्या उलुपी यांचा हा शूरपुत्र. तो म्हणाला, मी तयार आहे. विचार करा, पांडवांच्या विजयासाठी त्यानं स्वतःच्या प्राणांची आहुती देण्याचा निर्णय घेतला. पुढचा भाग एका वीराची अंतिम इच्छा. बलिदानापूर्वी अरावणानं एक अट ठेवली होती, पण या महान बलिदानापूर्वी त्याने एक छोटीशी अट ठेवली आणि याच अटीमुळे ही कथा अजरामर झाली. त्याची अट काय होती? त्याचे शब्द अगदी स्पष्ट होते, मी अविवाहित मरणार नाही. त्याला मरण्यापूर्वी फक्त एका रात्रीसाठी का होईना, पण विवाहाचा अनुभव घ्यायचा होता. हीच होती त्याची अंतिम इच्छा. आणि इथंच एक मोठा पेच निर्माण झाला. अरावणची इच्छा होती की त्याला लग्नाचा अनुभव हवाय. पण राज्याची अडचण काय होती? कोणतीही स्त्री, मग ती राजकन्या असो वा सामान्य मुलगी, अशा व्यक्तीशी लग्न करायला कशी तयार होणार जिला माहितीये की तिचा नवरा दुसऱ्याच दिवशी मरणार आहे? आता अरावणची अंतिम इच्छा अपूर्णच राहणार की काय अशी भीती निर्माण झाली. आणि मग घडला एक चमत्कार. पुढचा भाग आहे कृष्ण बनले मोहिनी. एका मरणाऱ्या वीराची इच्छा पूर्ण करण्यासाठी थेट दैवी हस्तक्षेप झाला. जेव्हा सगळ्या आशा संपल्या होत्या ना, तेव्हाच या कथेला एक असंच दैवी वळण मिळालं की सगळंच बदलून गेलं. वेळ मात्र हातातून निसटत चालली होती. अरावण निराश झाला होता. त्याला वाटायला लागलं की त्याची ही एक छोटीशी इच्छा ती सुद्धा पूर्ण होणार नाही. पण त्याच क्षणी तिथे एक दैवी वधू प्रकट झाली. इतकी सुंदर, इतकी मनमोहक की तिच्या येण्याने सगळेच जण आश्चर्यचकित झाले. आणि ती दैवी वधू दुसरी तिसरी कोणी नव्हती तर स्वतः भगवान श्रीकृष्ण होते. त्यांनीच अरावणची इच्छा पूर्ण करण्यासाठी मोहिनी नावाच्या एका अत्यंत सुंदर स्त्रीचं रूप घेतलं होतं. आणि मग मोहिनीने अरावणाशी विवाह केला. एका रात्रीसाठी का होईना त्याची अंतिम इच्छा पूर्ण केली. श्रीकृष्णाने मोहिनीच्या रूपात ती रात्र अरावणासाठी अविस्मरणीय बनवली. आणि अरावण तो समाधानी झाला. आता पुढचा भाग आहे जिवंत इतिहासाचे वचन. बघूया एक प्राचीन करुणेचा वारसा आजही कसा जपला जातो. चला आता वर्तमानात परत येऊया आणि पाहूया की ही प्राचीन कथा आजही तितक्याच तीव्रतेने कशी जिवंत ठेवली जाते. तर दुसऱ्या दिवशी काय झालं? अरावणानं वचन दिल्याप्रमाणे स्वतःचं बलिदान दिलं आणि पांडवांनी युद्ध जिंकलं. पण ह्यानंतर जे घडलं ते या कथेसाठी खूप महत्वाचं आहे. कृष्ण, जे अजूनही मोहिनीच्या रूपात होते, त्यांनी एका खऱ्या विधवेप्रमाणे आपल्या पतीच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला, अगदी दागिने तोडून, विलाप करून. ही परंपरा कशी चालत आली ते बघा.
सगळ्यात आधी महाभारत युद्धात अरावणचं बलिदान आणि मोहिनीशी विवाह झाला. त्यानंतर कृष्णाने मोहिनीच्या रूपात विधवेचे सर्व विधी पार पाडले. आणि आज किन्नर समाज कूवगम उत्सवात हीच कथा पुन्हा जिवंत करतो. एका घटनेपासून ते एका जिवंत परंपरेपर्यंतचा हा प्रवास आहे. आणि कूवगममध्ये अगदी हेच घडतं. बघा, 17व्या दिवशी काय होतं. किन्नर समाजाचे सदस्य वधूसारखा शृंगार करून अरावणाच्या मूर्तीशी लग्न करतात. हे कशाचं प्रतीक आहे तर अरावणाच्या मोहिनीशी झालेल्या विवाहाचं. आणि 18व्या दिवशी ते त्यांच्या बांगड्या आणि मंगलसूत्र तोडतात आणि पांढऱ्या वस्त्रात शोक करतात. हे प्रतीक आहे मोहिनीच्या दुःखाचं, तिच्या वैधव्याचं. त्या एका क्षणासाठी ते स्वतः मोहिनी बनतात. म्हणूनच ही परंपरा फक्त अरावणाच्या बलिदानाचा सन्मान करत नाही, तर ती कृष्णाने दाखवलेल्या त्या परम सहानुभूतीचा, त्या करुणेचा सुद्धा सन्मान करते. आणि जाता जाता एक विचार, एखाद्या कथेत इतकी शक्ती असण्याचा नेमका अर्थ काय असतो की ती केवळ सांगितली किंवा ऐकली जात नाही, तर हजारो वर्षांनंतरही हजारो लोकांकडून त्याच भावनांनी, त्याच श्रद्धेनं जगली जाते. यावर नक्कीच विचार करायला हवा.